नाहीये महाराज की ते आपण एका क्षणामध्ये संपवू. हो, आयुष्य 84 लक्ष योनींचा फेरा पार केल्यानंतर मनुष्याचा जन्म भेटतो महाराज. आणि मनुष्याचा जन्म भेटल्यानंतर भगवंत काय सांगतो की जा आता आयुष्याचं कल्याण करून घे. या 84 लक्ष योनीमध्ये फक्त एकमेव मनुष्य जन्म असा आहे की त्याला भगवंताचं नाम घेणे. आणि आज आपल्या 84 लक्ष फेरत आपल्याला मनुष्य जन्म भेटला. आणि ह्या 10-20 हजाराच्या लोकवस्तीमध्ये आपण आलेले 2 ते 2.5 हजार लोक आपण भाग्यवान आहे की त्यांना शंकर महाराजांच्या कथेचं चरित्र रस प्राप्त झालं. जय शंकर. अहो, देवाच्या कथेला यायला आपल्याला देवाची आवड नाही पाहिजे तर देवाला आपली आवड पाहिजे तेव्हा आपण इथे येतो महाराज. हे लक्षात ठेवा. आज बघा कथेला आमचे बरेच मठावाले बघा, काही पुण्यावरून आलेत, मुकुंद दादा आपले श्रीगोंद्यावरून काटे साहेब आलेले, नाशिकवरून आपले सागर कुलते इतक्या लांबून आलेले. का? फक्त सद्गुरूवरचं असणारं प्रेम महाराज. कोणीही असं कथेला येऊ शकत नाही महाराज. तर सद्गुरूचं प्रेम तुम्हाला ओढून घेत असतं महाराज. आणि येल्लूबाईंचं आयुष्य बदलून गेलं महाराज. आत्महत्या विरून गेले. आता एक काम कर, कृष्णा नदीला एक नारळ अर्पण कर आणि तुझ्यातली तू मेली, आता तूच राहिली, आता तिथनं पुढे आमची सेवा कर म्हणजे महाराज. एकदा येल्लूबाईंच्या वाड्यामध्ये महाराज सारखे जायचे शास्त्रोक्त भजन ऐकायला, संगीत ऐकायला. बरं का, लक्ष द्या. येल्लूबाई हे बाळकृष्णाचा फार भक्त होता. आणि बाळकृष्णाची सेवा करताना येल्लूबाई काय करायच्या, बाळकृष्णाची भक्ती करायच्या. आणि एक दिवस महाराज सहज येल्लूबाई समोर बाळकृष्णाची पूजा करत होते. आणि माग महाराज आले आणि बसले. सहज येल्लूबाई पूजा करता करता इतक्या मग्न झाल्या की त्यांना मनामध्ये भाव आला की आपल्याला बाळकृष्णाचं दर्शन कधी होईल. आणि असं करता करता फक्त त्यांनी महाकाय शंकर महाराजांकडे पाहिलं. तक्षण दिसणारे शंकर महाराज बाळकृष्णासारखे लुडू चलायला लागले. आणि दिसणारे शंकर महाराज क्षणामध्ये बाळकृष्ण होऊन येल्लूबाईंच्या मनातली तीव्र इच्छा भगवंताने पूर्ण केली महाराज. येऊन बसली जोडीला, राधानी गुडीला येऊन बसली जोडीला. आज देतो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरेला. आज देतो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला. आज देतो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला. येल्लूबाईंच्या मनातली भ्रांत संपली. जिथं आपलं आयुष्य संपवायचं होतं तिथे एक आयुष्याची नवीन दिशा चालू झाली महाराज. आणि ही सद्गुरूंची कृपा असते, ही सद्गुरूंची ताकद असती जिथं आयुष्य नवीन बनून जातं. आणि तिथं कृपा करणारा भगवंत साक्षात आपला सद्गुरू होतो महाराज. आणि ऐका, कृष्णाचं उदाहरण काय झालं बरं का. धनेश्वर डॉक्टर